नमस्कार, आपण पाहत आहात पी न्यूज. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बातम्या तर आपण पाहतोच, पण मुंबईमध्ये अजून एक मोठी SRA गृहनिर्माण संस्थेबाबतचा अपडेट आपल्या समोर आहेत. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजित रावडे दादा आहेत. जाणून घेऊया ह्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मागचं सत्यता. दादा, एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुमच्या मार्फत, काय सत्यता आहे? नाही, मला या भागातील अनेक लोकांनी अशा तक्रारी केल्यात आणि काही लोकांनी जे पोस्टर बॅनर लावलेत त्यांचे फोटो मला या ठिकाणी दाखवले गेले आहेत. आणि त्याच्यानंतर की तुम्ही राज्याची या कुरार गावचे स्वतः नागरिक आहात, तुम्ही ओमकारच्या प्रोजेक्टमध्ये जानू कंपाऊंडमध्ये तुम्ही स्वतः राहतात की 2017ला अशाच प्रकारची मुंबई महानगरपालिकाची निवडणूक आली आणि 2017ला उपोषण करणारे काही लोक त्यांना अशा प्रकारचं आश्वासन आणि खोटं आमिष दाखवलं गेलं. आणि त्यावेळेला पण असे फॉर्म भरले गेलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला पण सांगितलं की आमच्या वरच्या माळ्याला आमचं सरकार आहे आणि आम्ही सर्वांना घरं उपलब्ध करून देऊ. आणि त्यावेळेला काही अमाऊंट देऊन त्या लोकांना तिकडनं उपोषणांना उठवण्याची काही सुपारी बिल्डरांना सुपारी घेतलेली होती आणि ते या पक्षाचेच नेते होते. म्हणजे ज्यांनी बोलले हात होता त्याच्यामध्ये. सेम परिस्थिती 2025 मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आल्याच्या नंतर की अखंड मुंबई शहरामध्ये कुठेच असा झोपटपट असं कुठेच बोर्ड लागलेलं नाही. फक्त या महाराष्ट्रातला किंवा मुंबई शहरातला निर्णय फक्त कुरार गावामध्येच निर्माण झालेला आहे. आणि राज्यात जे तुम्ही मुद्दाम बघा की मुंबई शहराच्या अनेक झोपड्यांमध्ये तुम्ही जाऊन बघा की अशी कुठे बोर्ड लागलेली बॅनर लागलेली आहेत का. ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धोका निर्माण झाला त्या लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना खोटी आश्वासनं देऊन आपण त्यांचं मत परिवर्तन करू शकतो का ह्याची चाचणी ही लोक आता करतायत. आणि हे खोटं खरं लोकांची फसवणूक आहे. अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे. यातले पालकमंत्री आशिष शेलारजींनी स्वतः सांगितलेलं आहे की वरच्या माळ्यांचा निर्णय अजून प्रलंबित आहे. इथे अनेक वेळाला मुंबईच्या सर्व आमदारांनी सभागृहामध्ये वेगवेगळे विषय गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये विषय घेतलेले आहेत. 8 ते 10 नाही, SRA निर्माण झाल्यापासून हा विषय घेतलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाहीये. परंतु या ठिकाणी खोटे फॉर्म भरले जातात आणि खोटं फॉर्म भरून खरे याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याची प्रतिमा डागवण्याचं काम कुठेतरी सुपारी घेतलात का? किंवा मुख्यमंत्री आता कोणाचं ऐकत नसल्यामुळे त्याचा राग तुम्ही मुख्यमंत्र्यांवर काढता का? अशा प्रकारचं संशय लोकांच्या मनामध्ये आहे. वरच्या माळ्यांना घर मिळत असेल तर कुरार गावातील किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला किंवा तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला नक्कीच आनंद होणार, कारण तुम्ही पण झोपडपट्टीत राहत होता, मी झोपडपट्टीत राहत होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा वरच्या माळ्यांना घरं मिळत असेल तर नक्कीच आनंद होईल. परंतु तुम्ही आज अशा प्रकारचं शासन दरबारी निर्णय प्रलंबित आहे. शासन सांगतोय, या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतायत की असा कोणताही निर्णय झालेला नाही, निर्णय प्रलंबित आहे. सरकारने त्याच्यावर अजून कोणताही विचार केलेला नाही. मग इथलाच एक वार्डाचा अखंड मुंबईमध्ये 227 वार्डामध्ये नाही, फक्त याच वार्डामध्ये असं एखादं बोर्ड लावून तुम्ही लोकांची दिशाभूल करता. ते जास्त वेळ टिकणार नाही, लोकांना माहिती आहे. आणि 100% हा फसवणूक आहे. 100% मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान तुम्ही या ठिकाणी करत आहात. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत मला खाजगीमध्ये भेटलेत, मी तुम्हाला आता नावं सांगत नाहीत. त्यांनी या बोर्डचे फोटो त्यांनी रवींद्र महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्याकडे हे फोटो पाठवलेले आहेत आणि ते सांगतात की साहेब अशा प्रकारचं जे फसवून होत असेल तर नक्कीच पक्षाची प्रतिमा कुठेतरी मलिन होण्याचं काम या भागातला आता इथला आपण नगरसेवक म्हणायचं की काय म्हणायचं आम्हाला समजत नाही, कारण तो स्वतःला नगरसेवक समजत नाहीये. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नंतर माझाच नंबर आहे, त्याच्यामध्ये कोणच नाहीये, माहितीये ना. मुख्यमंत्र्यांच्या नंतर कोणच नाही, त्यांचा वॉटर गटर मीटरशी काढीचाही संबंध नाही. इथे डेव्हलपर कोण येतो, त्या डेव्हलपरची तक्रार करणं, त्या डेव्हलपरकडनं माल लिहून घेणं, देवाणघेवाण करणं. सध्या इथले जे मुख्यमंत्री आहेत, वार्डाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामध्ये बिझी आहेत. लोकांच्या तक्रारी करणं, स्क्वेअर फूटच्या हिशोबाने पैसे घेणं, हे चालू आहेत. त्याच्यामुळे जास्त वेळ टिकणार नाही, लोकांना माहिती आहे. तर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हीच बोललात की आम्हाला देखील माहिती आहे मागच्या अनेक वर्षापासून अनेक सभा या पहिल्या माळ्यावरचे लोक जी धरणावर बसलेली त्यांच्या संदर्भात मीटिंग घेतल्या. अनेक वेळा अनशन देखील, आंदोलन देखील आमच्या ओंकारच्या कोपऱ्यावर झालं, पण आज तक त्यांना एकही महिन्याचं भाडं या 8 वर्षामध्ये मिळवून देण्यात आलेलं नाही.
तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या? ना तुम्हाला हे करा की हे तुम्ही जे फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही ह्या सरकारचा प्रेशर वापरा आणि ज्या लोकांचं भाडं मिळालेलं नाहीये त्या लोकांना भाडं उपलब्ध करून द्या. ज्या अनेक लोकांना अजूनपर्यंत घरं उपलब्ध झालेली नाहीयेत, तुम्ही घरं उपलब्ध करून द्या. तुम्ही बिल्डर्सकडे पुरार विकास झाला पाहिजे 100%, पण विकास होत असताना तुम्ही कुणाला तरी दावणीला बांधून घेणं, नेत्याने आपल्या दावणीला बांधून घेणं, विकासाच्या आदेशावर चालणं किंवा माझं लोकांना भाडं किती मिळते मला ते महत्वाचं नाही, लोकांना घरं किती तुम्ही देणार ते महत्वाचं नाहीये. तुम्ही आमचं काय करणार आहात, आम्हाला किती माल देणार आहात, तुम्ही आम्हाला किती पैसे देणार आहात, या विषयावर तुमची चर्चा बिल्डरांच्या बरोबर होत असेल तर नक्कीच ते हानिकारक आहे या गावासाठी, या विभागासाठी आणि कोरेगावच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं तुम्ही दिशाभूल करता. परंतु तुम्ही त्यावेळेला 2017ला निवडून आलात तेव्हा लाट होती, आता तुमची खाट पडायला जास्त वेळ लागणार नाही आणि वेळ तुमची पण येणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी दादागिरी इकडे करता, तुम्ही ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर भाषा वापरली जाते, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना भाषा वापरली जाते, ज्या इथे डेव्हलपर लोकांना दादागिरी करून मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तुम्ही लोकांना घाबरवता, हे जास्त वेळ टिकणार नाही. ह्या राज्यात जे तुम्हाला पण माहिती आहे, अनेक वेळेला माझ्या सगळ्या पक्षाचे नेते, शरद पवार साहेबांपासून सगळ्या पक्षाचे नेते या गावामध्ये आलेले आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये आलेले आहेत, पण आम्ही जमिनीवरचा 1 इंचही पाऊल आमचं वरती गेलेलं नाहीये. हे जे हवेमध्ये आहेत ते राज्यात जे आम्हाला तुम्ही जरी पत्रकार जरी असलात तर या भागाचे, या विभागाचे नागरिक आहात, हे सदस्य आहात तुम्ही या विभागाचे, या लोकांना ज्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे त्यांच्या डोक्याला दुसरीकडे कुठेतरी होल पाडून ती हवा काढावी लागेल. हे जास्त दिवस नाहीये, थोडे दिवसात आपण सगळं होतं. तुम्ही फसून घेऊ नका, कुणाच्या याच्यावर जाऊ नका. तुमच्याकडे तुम्ही आता मोबाईलवर तुम्हाला कायद्याच्या सगळ्या गोष्टी मोबाईलवर तुम्हाला समजतात. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे चौकशी करा. ह्या भागाचे आमदार, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे जे राजवंश सिंग आमदार आहेत, जिने मुंबई महानगरपालिका एक वेळ विरोधी पक्ष नेता म्हणून हलवून टाकलेली आहेत, आम्हाला ते मान्य करावं लागेल की मी पाहिलेलं, मी त्यांच्यासोबत मी नगरसेवक होतो. राजवंश सिंग उभा राहिल्याच्या नंतर चांगले चांगले अधिकारी घाबरायचे त्यांना. तो बोलत असताना त्याने कुणाला ठेवलं नव्हतं. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला अतिशय ताटस्थ भूमिका घेणारा या भागाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राजवंश सिंग आहेत, ज्यांनी शांताराम तलावासारखी चांगली कामं केली. त्या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत. आजही तुम्ही बोलाल तर आम्ही सांगितल्यानंतर राजवंश सिंगनी कामं केलेली आहेत, ही कधी विसरू शकणार नाही. भले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षासोबत जरी असलो तरी राजवंश सिंगने कामं केलेली आम्ही विसरू शकणार का नाही. माझी लोकांना विनंती आहे की तुमच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे, तुम्ही जाऊन तिथे चौकशी करा. या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ज्ञानमूर्ती शर्माजी, तुम्ही त्यांच्याकडे शहानिशा करा की नक्की काय चाललंय आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म वगैरे हे सगळं भरा. पैसे कोणाला देऊ नका. या लोकांनी दुकान मांडलंय, हे दुकान बंद झालं पाहिजे. लोकांची दिशाभूल होते आणि ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर आपण पाहिलं या पूर्ण पहिल्या माळ्यावरचा GR संदर्भात आपण SRAच्या अधिकाऱ्यांशी पण संपर्क केला, त्या प्रकारची पोस्ट देखील आपण फेसबुकवर टाकली आहे. असा कोणताच प्रकारचा GR SRA गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत नाही निघालेला आहे, तरी देखील लोकांची अनेक वर्षापासून फसवणूक करून दिशाभूल करणाऱ्यांवर काय कारवाई केली पाहिजे हे पूर्व नगरसेवकांनी आताचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजित रावणे दादांनी सांगितलंच आहे. एक महत्वाचा संदेश तुमच्या सर्व लोकांना देखील सांगितलंय की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही दुसऱ्या नेत्यांकडे जाऊन हा प्रश्न विचारा की मुंबई महानगर विभागामध्ये कुठेही कोणत्याही वॉर्डामध्ये पहिल्या माळ्याचं घर पात्र होईल का, कोणत्या नियमावर होईल, कशा प्रकारे होईल, असा कोणताही GR कोणत्याही शासनाच्या मार्फत निघालेला आहे का. जर तुम्हाला खात्री झालीच तर आम्हाला देखील त्याची माहिती द्या. मुंबईमध्ये अशा सुंदर उपक्रमाला आम्ही देखील साथ देऊ आणि अशा नेत्याला देखील आम्ही साथ देऊ जो गोरगरिबांना, पहिल्या माळ्यावरच्या लोकांना घर मिळवून देईल, पण त्याच्या आडमध्ये फसवणूक जर झाली तर त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे आणि अशी कारवाई झालीच पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू, तोपर्यंत पाहत राहा RP न्यूज लाईव्ह. कॅमेरामन जयेश पांडे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.